हरे कृष्णा. सगळ्यांचं स्वागत. आज आपण भक्तिशास्त्री हा कोर्स चालू करतो आहे. तर सर्वप्रथम आपण उपदेशामृत हा एक ग्रंथ अभ्यास करूया. तर उपदेशामृत हा जो ग्रंथ आहे त्यात 8 श्लोक आपल्या अभ्यासक्रमात आहेत. तसे ॲक्च्युली 11 आहेत त्यात, पण 9, 10 आणि 11 हे जे श्लोक आपण घेत नाही. तर उपदेशामृतमध्ये आपण समजा हे 8 श्लोक घेतले तर त्याचं वर्गीकरण आपण विविध प्रकारे करू शकतो. आपल्याला माहिती आहे की एक साधकाचा विविध प्रकारे प्रगतीचा एक स्तर असतो. जसा श्रद्धा, साधुसंग, भजनक्रिया, अनर्थनिवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. तर यानुसार उपदेशामृतमधील जी श्लोकाची जी विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. यातील पहिले जे 3 श्लोक आहेत ते साधकाच्या श्रद्धेवर आधारित आहे. आणि श्लोक 4 ते 6 जे आहेत त्यात साधुसंघ म्हणजे साधुसंघावर बेसिकली चर्चा आहे. श्लोक 7 यात भजनक्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची. तर श्लोक 8 जो आहे तो आसक्तीबद्दल सांगतो. आणि नंतर 9, 10, 11 हे जे आहेत बेसिकली त्यात भाव आणि प्रेम. तर बेसिकली साधक म्हणून आपण पहिल्यांदा जनरली अनर्थ निवृत्तीवर जास्त भर देतो. त्यानंतर निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, आसक्तीपर्यंत जी कशा प्रकारे रूप गोस्वामी सांगतात की साधक हा प्रगती करू शकतो. तर हा एक अशा प्रकारचं एक वर्गीकरण आहे. दुसरं विषय वस्तूनुसार वर्गीकरण करण्यात आलं आहे की श्लोक पहिला काय सांगतो की कशा प्रकारे आपण योग्य आध्यात्मिक गुरु कसा स्वीकारावा, तर आध्यात्मिक गुरूंची बेसिक लक्षणं काय आहेत. दुसरा श्लोक सांगतो कशा प्रकारे आध्यात्मिक पतन कसे टाळावे. तर आपल्या प्रगतीमध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला बाधक आहेत. बेसिकली 6 घटक जे आहेत ते आपल्या कृष्ण भावनेसाठी प्रतिकूल आहेत, त्याचं वर्णन त्यात आहे. श्लोक 3 यात आध्यात्मिक प्रगती कशी करावी तर त्याबद्दल चर्चा की असे 6 घटक आहेत की ते केल्यानंतर आपण प्रगती करू शकतो, तो ते कृष्ण भावनेसाठी अनुकूल आहे. श्लोक 4 आहे त्यात भक्तीमधील म्हणजे भक्ती करताना आपण भक्ती कोणासोबत करणार आहोत, भक्तांसमवेत. तर त्यांच्याशी कशा प्रकारे प्रेम विकसित करावे त्याबद्दल 6 असे व्यवहार आहेत की त्याचं पालन केल्यानंतर आपण भक्तांप्रती प्रेम उत्पन्न करू शकतो, प्रेम विकसित करू शकतो भक्तांशी. तर हे जे आपण चर्चा करतो त्या चर्चेच्या दरम्यान तुम्ही मी जे तुम्हाला नोट्स दिले आहेत ते नोट्स सोबत ठेवून समजा तुम्ही अभ्यास केला तर ते बेहतर होईल. पुस्तक आणि नोट्स आणि नंतर हा व्हिडिओ. तर त्यात आपण अशा या तिघांचा अभ्यास करून आपल्याला काय करायचं, पर्याय प्रश्न सोडवायचे आहेत आणि ओपन बुक एक्झाम आणि नंतर क्लोज बुक एक्झाम म्हणजे अंतिम परीक्षा. तर या तिघांनी तिघांमधनंही आपण काही सगळे प्रश्न येणार आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे. श्लोक 5 सांगतो की कशा प्रकारे विविध स्तराचे भक्त आहेत त्यांची कसा संग करावा. कारण आपण असं नाही करू शकत की जो कनिष्ठ आहे समजा, मध्यम आहे आणि उत्तम अधिकारी, त्या सगळ्यांशी एकच प्रकारे आपण व्यवहार करू शकत नाही. तर कुठल्या प्रकारच्या भक्ताशी कसा संग करावा त्याबद्दल चर्चा दिली आहे. तर भक्तांशी वागणुकीचे नियम आहेत ते श्लोक 6 लिहिलं आहे की भक्तांशी जेव्हा आपण संग करतो तेव्हा अपराध होतो, तर तो कसा टाळावा यावर श्लोक 6 सांगतो. 5 काय सांगितलं, विविध भक्तांशी कशी वागणूक करावी. श्लोक 7 आपण भक्तांशी संग करून किंवा शास्त्रातील अध्ययन करून काय साधतो आहे, तर बेसिकली आपली जी कृष्ण भावना सुप्त झालेली आहे ती जागृत करण्यासाठी, तर कृष्णाचं नाम, रूप, लीला ह्या जे याबद्दल आपल्याला आकर्षण निर्माण हवं, ही आसक्ती वाढावी. तर यात अडथळा जो आहे तो अपराध हा समूळ नष्ट कसा करावा हे श्लोक 7 सांगितलं आहे. आणि श्लोक 8 सांगतो की कशा प्रकारे या भक्तीमध्ये 2 प्रकार आहेत, साधना भक्ती आणि रागानुगा भक्ती. तर साधना भक्ती काय आहे आणि रागानुगा भक्ती काय आहे त्याबद्दल आपण बघूया त्यात
श्लोक 8व्यामध्ये. तशा प्रकारे हे विषयानुसार वर्गीकरण आहे या 8 श्लोकांचं. त्यानंतर जसे आपण बघितलं वैदिक भक्ती आणि साधना भक्ती, तर पहिल्या 7 श्लोकांमध्ये आपण वैदिक साधना भक्ती बघूया. वैदिक साधना भक्ती म्हणजे काय, की साधकाला श्रीकृष्णांबद्दल नैसर्गिक प्रेम नाही आहे. आपल्याला कृष्ण कोण आहेत हे पण माहीत नव्हतं. म्हणजे बेसिकली एक इतर देवतांसारखेच एक देव आहेत, त्यांची जे आपला एक वैयक्तिक काहीतरी संबंध आहे असं आपल्याला माहीत नव्हतं. तर बेसिकली हा संबंध आम्ही नैसर्गिक नसल्या कारणाने आपल्याला त्यांचं नामाचा जप करणे, त्यांची सेवा करणे हे स्वाभाविक वाटत नाही, कारण आपण सध्या बद्ध जीव आहोत. म्हणून शास्त्राच्या नियमाने किंवा गुरूंच्या आदेशाने त्या गोष्टींचं पालन करणे याला म्हणतात वैदिक, म्हणजे वैदिक साधना भक्ती. साधना म्हणजे हृदयापासून, म्हणजे त्यात आनंद न वाटणे म्हणजे साधकाला जोरजबरीने बेसिकली सुरुवातीला जो करतो त्याला म्हणतात साधना भक्ती. आणि रागानुग भक्ती म्हणजे काय, हाच भक्त जेव्हा वैदिक साधना भक्ती करताना त्याची अनर्थ निवृत्ती, अनर्थ हृदयातून नष्ट झाल्यानंतर त्याची श्रीकृष्णाबद्दल जी श्रद्धा जी आहे, जी निष्ठेत त्याचं रूपांतर होतं आहे, नंतर भगवंतांच्या नामरूप लीला ऐकण्यामध्ये त्याची रुची निर्माण होते, नंतर कृष्णाप्रती आसक्ती निर्माण होते, नंतर भाव आणि प्रेम उत्पन्न होतं. अशा प्रकारे हा जो भाव आणि जे प्रेम आहे, तर बेसिकली 7वा 8वा म्हणजे 8व्यानंतरच बघू की आपण ही रागानुगा भक्ती चालू होते. त्यात कोणाला तर सांगावं लागत नाही, की जसं साधना भक्ती सांगावं लागतं की रोज सकाळी उठून मंगलारतीला येणे, 16 माळा करणे, भगवंतांची आता आज तुमची सेवा आहे, हे साधना भक्ती करणाऱ्याला साधकाला सांगावं लागतं आणि तो सांगितल्यानंतर करेल. पण रागानुग भक्त याला कुठले नियम सांगायची गरज नाही, कारण तो स्वाभाविकता श्रीकृष्णांप्रती आकर्षित असतो. तो न सांगताच सगळं श्रीकृष्णाचं नाम सततच घेत राहील, म्हणून त्याला म्हणतात रागानुगा भक्ती. तर 8वा श्लोक जो आहे तो रागानुगा भक्ती सांगतो. आणि नंतर भावप्रेम आपण त्यात बेसिकली आपण चर्चा करणार नाही, हे सध्या तो आपल्या अभ्यासक्रमात नाही. तर आपण उपदेशामृत बघूया. प्रस्तावना, प्रभुपाद काय लिहितात प्रस्तावनेमध्ये. तर हा जो उपदेशामृत ग्रंथ आहे तो बेसिकली काय, तर श्री चैतन्य महाप्रभू जे आहेत गौडी संप्रदाय जो आहे, गौडी वैष्णव संप्रदायाबद्दल बोलवत घेतात. ही हे प्रामुख्याने गौडी वैष्णव संप्रदाय कोणाचे अनुयायी आहे, श्री चैतन्य महाप्रभूंचे. आणि त्यांचे महाप्रभूंचे उद्दिष्ट आहेत काही, कशाचे, भक्तिमय सेवा कशी करावी, का करावी. तर ते म्हणतात की बेसिकली सर्वांनी गोस्वामी बनणे आवश्यक आहे. आपल्या इंद्रियांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे, त्यासाठी सत्वमध्ये सत्वगुण स्वीकारावा. आणि अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती, जो गृहस्थ असो, ब्रह्मचारी, वानप्रस्थ किंवा संन्यासी, सगळ्यांनी गृहस्थ गोस्वामी होणे आवश्यक आहे. तर त्यासाठी काय आवश्यक आहे, तर आपली जी म्हणजे मनोवृत्ती जी आहे त्यात बदल आणणे आवश्यक. मनोवृत्ती म्हणजे काय, तर आपण प्रत्येकजण ईश्वर भाव घेऊन जातो, की बेसिकली प्रत्येकामध्ये एक फॉल्स इगो, त्याला म्हणतात अहंकार आहे. तर ही जी मनोवृत्ती आहे, तर आपल्याला भगवंतांचा दास होणे आवश्यक आहे. तर ही मनोवृत्तीत बदल आणला तर आपण शुद्ध भक्त होऊ शकतो. शुद्ध भक्त म्हणजे ज्यात कुठल्याच प्रकारचा ईश्वरभाव नाही आणि तो सदैव स्वतःला कृष्णाचा नित्य दास समजतो. या गोष्टी समजा आपण केल्या, प्रत्येकाने इंद्रिय नियंत्रण करून सत्वगुण आपल्या जीवनात अंमला आणला आणि श्रीकृष्णां प्रती सेवक भाव ठेवला स्वतःचा, तर आपण भगवंतांच्या ज्या दिव्य लीला आहेत त्या समजू शकतो, त्यात प्रवेश मिळू, अथवा त्या आपल्याला एखाद्या सिनेमासारखं वाटतील. एक हिरो आणि हिरोईन चालले काय, त्यांच्यात काय होतं. म्हणून हे आंतरिक बदल आवश्यक आहे. तर हे मेन बेसिक उद्दिष्ट आहे श्री चैतन्य महाप्रभूंच्या संप्रदायामध्ये वैशिष्ट्य.
तर श्री चैतन्य महाप्रभूंचे 6 बेसिक अनुयायी आहेत. त्यात 6 गोस्वामी जे रूप सनातनजी गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि रघुनाथ दास गोस्वामी. त्यातील रूप गोस्वामी हे त्यांचे नित्य सहचर आणि या 6 गोस्वामीचे ते प्रमुख आहेत. म्हणून गौडीय संप्रदायामध्ये किंवा बेसिक आपण म्हणतो की कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉनमध्ये आपण स्वतःला काय म्हणतो, रूपानुग म्हणजे आपण रूप गोस्वामी यांचे फॉलोवर आहोत. तर त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. तर यांनी हा एकच ग्रंथ लिहिला नाही, तर यांनी बरेच ग्रंथ लिहिले, जसे भक्तिरसामृत सिंधू, श्री ललित माधव, नंतर दग्ध माधव, श्री उज्ज्वल नीलमणी, लघु भागवतामृत इत्यादी इत्यादी. त्यातील हा जो एक श्लोक आहे, हा कुठल्याही स्तरावरील भक्तासाठी, म्हणजे तो कनिष्ठ असो, उत्तम मध्यम असो किंवा उत्तम अधिकारी असो, सगळ्यांनी सर्व वेळी हा जो उपदेशामृत जो ग्रंथ आहे हा त्याला जीवनभर लाभकारक आहे. कारण याचे तत्त्व जे आहेत हे ॲब्सोल्यूट आहे बेसिकली. तर पहिला श्लोक आता आपण बघूया. यात पहिला श्लोक काय म्हणतात आहे, गोष्ट म्हणतात, वाचो वेगम मनस क्रोध वेगम जिह्वा वेगम उदर उपस्थ वेगम एतान वेगान्यो विषयेत धीरा सर्वान अपिमाम पृथ्वींच शिष्यात. या श्लोकाचं मेन हे काय, तर सगळ्यांना सर्वप्रथम उपदेशामृत म्हणजे एक त्याला म्हणतात गाईड म्हणतात आपण, की कुठल्या प्रकारे एक कुठली तरी एक पद्धत आहे किंवा एक मशीन आहे समजा, ती कशी चालवायची त्यासाठी एक मॅन्युअल येतं. त्याप्रमाणे भक्तीत प्रगती कशी करावी त्यासाठी हे ॲक्च्युली बेसिक मॅन्युअल आहे. एक नवसाधक जो आहे तो त्याच्यासाठी, आणि इवन जो बेसिकली सगळ्यात प्रगत आहे त्याच्यासाठी पण हे पालन करणे आवश्यक आहे. तर त्यात सर्वप्रथम जो भौतिकवादी व्यक्ती समजा भक्तीत पदार्पण करेल तर त्याला हे एकदम हादरा देण्यासारखं आहे की पृथ्वींचं शिष्य जो तर प्रत्येकाने गोस्वामी होणे आवश्यक आहे, आणि तरच तो बेसिकली सर्व जगभर शिष्य स्वीकारण्यास पात्र होईल. तर प्रभुपाद तात्पर्यात म्हणजे एक संवाद घेतात. श्रीमद भागवतममधील 6वा स्कंद, पहिला अध्याय आणि 9 आणि 10वा श्लोक जो आहे हा, जो शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांच्यातील संवाद चालला आहे. तर त्यात परीक्षित महाराज हे डाऊट क्रिएट करतात. डाऊट आपलं सांगतात की दृष्ट श्रुताभ्याम यत् पापम जानन्यप्यात् मनोहितं करोति भूयो विवशः प्रायश्चित्तम अथो कथम क्वचित निवर्तते अभद्रात क्वचित चरति तत्पुनः प्रायश्चित्तम अथो पार्थम मन्ये कुंजर शौचवत. तर त्यांचं मत आहे की इंद्रिय नियंत्रणविना केलेलं प्रायश्चित हे निरुपयोगी आहे, त्याला काही अर्थ नाही. तर त्याला साधेसं ते उदाहरण देतात या श्लोकांमध्ये. ते सांगतात की बुद्धीचे 3 स्तर आहेत बेसिकली. की एक समजा चोर आहेत, आय मीन इन द सेन्स चोरी करण्याबद्दल समजा आपण विचार केला तर एक बुद्धिमान व्यक्ती आय मीन शास्त्रांचं वाचतो आणि ऐकतो पण बुद्धिमान व्यक्तीकडनं की चोरी करणे हे चांगले नाही आहे, कारण चोरी केल्यानंतर त्याला शिक्षा होऊ शकते. या 2 गोष्टी ऐकून तो चोरी करत नाही. पण एखादा कमी अल्पबुद्धी व्यक्ती असेल, तो हे ऐकल्यानंतर तो म्हणाला नाही ॲक्च्युली मी कधी हा अनुभव घेतला नाही, म्हणून तो चोरी करेल आणि त्याला अनुभव झाल्यानंतर, चोरी केल्यानंतर त्याला तुरुंगात डांबल्यानंतर तो चोरी करण्यापासून परावृत्त होईल. पण त्यापेक्षाही खालच्या स्तराचा एखादा व्यक्ती असेल की त्याला माहिती आहे, त्याने अनुभव घेतला आहे, तरी त्याची जी इच्छा आहे बेसिकली त्याला समजा चोरी करण्यामुळे त्याला समजा तुरुंगात डांबलं, पण तर ज्या क्षणी त्याला तुरुंगातून सोडतील पहिली गोष्ट तो काय करेल, परत चोरी करेल. तर परीक्षित महाराज म्हणतात की त्याच प्रकारे अशा या प्रायश्चित्ताला म्हणजे त्याला तुरुंगात डांबण्याच्या प्रक्रियेचा काय अर्थ आहे. बेसिकली परीक्षित महाराज म्हणतात की तर प्रभुपाद त्यावर हे लिहितात की इवन इस्कॉनमध्ये बेसिकली भक्तीमध्ये पदार्पण केल्यानंतरही समजा एखादा साधक काय करत असेल,
हरिनामाचा जप करत असेल आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे विविध प्रकारचे सुद्धा काय म्हणतात त्याला पाप करत असेल आणि विचार करत असेल की अरे माझा जो नाम जप आहे तो काय करेल, या त्याचा काय करेल, त्याच्या सामर्थ्यावर पाप करत असेल की तो पाप या ते जे पुण्य आहे ते या पापकर्माला धुवून टाकेल. तर हे हे सर्वात मोठं काय अपराध आहे हा. तर नामजप करताना 10 प्रकारचे अपराध होतात. त्यातील हा एक सर्वात मोठा अपराध आहे की नामनो बलाद यस्य ही पाप बुद्धी, की आहे ना आपल्याकडे एक उपाय आहे, हरिनाम घेणे सर्व प्रकारच्या पापांवर एक उपाय आहे. हे अशा प्रकारच्या मनोवृत्तीने समजा जर व्यक्ती नामजप करत असेल तर हाच एक प्रकारचा मोठा अपराध. परीक्षित महाराज म्हणतात की जर अशा प्रकारच्या बुद्धीने समजा आपण भक्ती करत असलो तर ती कशा प्रकारची आहे, गजस्नान, एक हत्ती आहे जो स्वतःला स्वच्छ करण्यासाठी नदीत स्नान करतो, पण ज्या क्षणी तो नदीच्या तटावर येतो तेव्हा काय करतो, संपूर्ण शरीर त्या धुळीने माखून घेतो. तर या त्याच्या स्नानाला काही अर्थ नाही. म्हणून ते म्हणतात की प्रायश्चित्त हे व्यर्थ आहे. त्याला उपाय काय, तर शुकदेव गोस्वामी ती प्रायश्चित्ताबद्दल वास्तविकता सांगतात की ॲक्च्युली खरं आहे, इंद्रिय नियंत्रणाविना केलेलं प्रायश्चित्त ॲक्च्युली व्यर्थ आहे. कारण कुठल्याच पुण्यकर्माने पापकर्म धुवून पुसला जाऊ शकत नाही. वास्तविक प्रायश्चित्त काय, तर आपल्या हृदयात जी सुप्त कृष्ण भावना आहे, जी आता म्हणजे सुप्त म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहे किंवा आवरलेली आहे किंवा झाकलेली आहे, ती जागृत करणे हे बेसिक ॲक्च्युली प्रायश्चित्त आहे. तेव्हा पुढे व्यक्ती या इंद्रिय तृप्तीपासून तो परावृत्त होईल, इतर गोष्टी कार्यरत होणार नाही. तर प्रायश्चित्त जे आहे त्याचं बेसिकली म्हणजे तपश्चर्या, त्याच्या 2 पद्धती दिलेल्या आहेत. एक प्रभुपाद लिहितात की एक पारंपरिक प्रमाणित पद्धती आहे, ज्यात काय करावं लागेल, तर भागवतम 6वा स्कंद 1 अध्याय आणि 13वा श्लोक सांगतो की तपश्चर्या, ब्रह्मचर्य, मनोनिग्रह, इंद्रिय संयम, दान करणे, दान देणे, सत्य, स्वच्छता, योग आसने इत्यादी इत्यादी केल्यानंतर काय होईल, व्यक्ती हा हळुवारपणे क्रमाक्रमाने मूळ ज्ञानाच्या म्हणजे कृष्ण भावनेच्या स्तरापर्यंत येऊन उन्नत होईल. ही पहिली पद्धत, पारंपरिक पद्धत. पण रूप गोस्वामी डायरेक्ट एक पद्धत देतो. शिफारस काय करतात की त्याने काय करावे, डायरेक्ट शुद्ध भक्ताच्या संघात राहायचे, डायरेक्ट जॉईन करा सत्संग आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कृष्णभावनेच्या नियमांचे म्हणजे नियमित तत्वांचे 4 तत्व पालन करा. हरिनाम घ्या कुठल्या, तर आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हरिनाम घ्या आणि भगवत सेवेमध्ये संलग्न व्हा. 3 गोष्टी, नियामक तत्वांचे 4 तत्वांचे पालन करणे, हरिनाम घेणे, आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही भगवत सेवेमध्ये संलग्न होणे, ही आहे डायरेक्ट पद्धत, की त्याची शिफारस कोण करतात आहे, रूप गोस्वामी करतात. तर निष्कर्ष असा की 6 वेगांना नियंत्रित करण्यासाठी सर्वोत्तम उपाय काय, कृष्ण भावना म्हणजे कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे. तर आता प्रभुपाद परत तात्पर्यामध्ये भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी यांची अनुवृत्ती भाष्य ज्यांनी लिहिलेलं आहे त्याची नोंद देतात की कशा प्रकारे आपल्या देहात्मबुद्धीमुळे आपल्यात 3 प्रकारचे आवेग निर्माण होतात. एक वाचोवेग, मनोवेग आणि शारीरिक वेग, म्हणजे शरीराने निर्माण होणारे आवेग. त्याच्यात गरजा काय, जिव्हा, उदर आणि जननेंद्रिय. तर मनोवेग याचे 2 प्रकार आहेत. तर बेसिकली मनोवेग काय आहेत, एक तर आसक्ती आणि दुसरा एक क्रोध. हे 2 आवेग आहेत. आणि ते लिहितात की जेव्हा 3 आवेगांच्या आहारी जातो तेव्हा त्याचे जीवन दुर्दैवी होतो. तर पुढे हे लिहितात की त्याच्यावर उपाय काय,
बेसिकली आपण बघतोय की उपाय एकच दिलेला आहे की या आवेगांचा विरोध करण्याचा अभ्यास करणे, याला म्हणतात तपश्चर्या. आणि ही तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तीला तपस्वी म्हणतात. असे केल्याने परिणाम काय होईल की आपण भौतिक शक्तीला बळी पडणार नाही. तर थोडक्यात श्रील प्रभुपादांच्या शब्दामध्ये वाचोवेग काय, तर समस्या काय वाचोवेगाची, की कोणतीही संधी मिळाली की आपण निरर्थक बडबड करायला सुरुवात करतो. प्रजल्प, आपल्याला माहिती आहे, कट्ट्यावर बसून आपण विविध प्रकारचे आपल्याला विषयांची काही कमी पडत नाही. तर ही एक समस्या आहे. त्याचं रूपक काय देतात प्रभुपाद, की एक बेडूक आहे, तो पावसाळ्यात आपण ड्रायव्ह करत राहतो, पण त्याच्या आवाजाने काय करतो, तो ॲक्च्युली सापाला निमंत्रण देत असतो. कारण साप हा बेसिकली शोधत असतो की कुठून आवाज येत आहे, आणि सतत ड्रायव्ह करत असतात. तर ते त्याला आय मीन सहजरित्या तो तिथे पोहोचू शकतो. त्यामुळे उदाहरण देतात प्रभुपाद की कर्मकांडामध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे आणि मायावादी तत्त्वज्ञानाचे जे बोलणे आहे, हे बेसिकली या बेडकाच्या ड्राईव्ह करण्याप्रमाणे आहेत. ठीक आहे, तर हा वाचोवेग आहे. तर मग त्याला काही उपाय आहे काय, तो मौनव्रत धारण करणे. तर प्रभुपाद म्हणतात हा अयोग्य उपाय आहे. मौनव्रत धारण करून आपण हा आवेग नियंत्रित करू शकत नाही. योग्य उपाय काय, तर नेहमी कृष्णकथा करणे. एकमेव वाचोवेग जी आपली वृत्ती आहे बडबड बडबड देण्याची, तर ही कृष्णकथा, कृष्णांबद्दल कृष्णांची स्तुती करा, त्यांच्या लीला सांगा, या कारणासाठी त्याचा उपयोग करणे हा एकमेव उपाय आहे जो योग्य आहे. आणि त्याबद्दल मग त्याची आपल्याला सवय लागू शकते. म्हणून एक वाक्य लिहितात ते की कृष्णकथेचा प्रचारक हा सदैव मृत्यूच्या पलीकडे असतो. क्रमाक्रमाने अहम ब्रह्मास्मी स्तरावर येईल, आणि त्यानंतर आपण जी पहिल्यांदा चर्चा केली की कृष्णदास, नित्य कृष्णदास या स्तरावर आल्यानंतर तो व्यक्ती कुठे आहे त्याला त्याची भीती नसते. नारायण परा सर्वे न कुटश्चन बिभ्यती स्वर्गा अपवर्ग नरकेशु अपितुल्य अर्थदर्शन. तर ही स्टेज तो गाठू शकतो. यावरच भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर लिहितात की आवेगाची उदाहरणं ते काय देतात, तर मायावादी तत्त्वज्ञानी, कर्मकांडांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे बोलणे आणि अनिर्बंध जीवनाचा उपयोग घेणारे विषयी लोकांचे बोलणे, हे सगळे हे वाचोवेगमध्ये. आणि एका श्लोकामध्ये ते लिहितात कशा प्रकारे दोन प्रकारचे लोक असतात की एक सांसारिक साहित्य आणि दिव्य साहित्य, यात दोन्हींमध्ये रस घेणारे जे आहेत हे दोन प्रकार आहेत. तर सांसारिक साहित्यांची तुलना संतजन कावळ्यांकरता असणाऱ्या तीर्थस्थळाशी करतात. तर जिथे या गोष्टींची चर्चा होत असेल तिथे संतजन जाणार नाही, कारण ते नेहमी भगवंतांच्या कथांमध्ये रुची घेतात. अशा प्रकारे हा वाचोवेग आपण नियंत्रित करू शकतो. त्यानंतर येतो मनोवेग. मनोवेगाची म्हणजे मनाची समस्या काय आहे, आपल्याला आपण माहिती आहे, चंचल आहे मन. आज इथे आत्ता इथे आपण दुसऱ्या क्षणात आपण दुसरा विचार करत तिकडे चालला जातो. तर हे सतत चंचलता जी आहे हा आपल्याला बेसिक प्रॉब्लेम आहे. फर्स्ट थिंग, तर यावर उपाय काय असू शकतो, तर आपण भौतिक विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो. किती वेळ करणार, किंवा मनामध्ये शून्यत्व निर्माण करू शकतो का, की अगर आय मीन कॅन्डल लावून बसणे, तर किती वेळ करू शकतो. अर्थात थोडा काळ करू शकतो, पण उपाय काय, तर कृष्ण चिंतन करणे. कृष्ण चिंतन म्हणजे कृष्ण लीला चिंतन करणे, कृष्ण रूपावर चिंतन करणे, किंवा बेस्ट आहे की श्रीकृष्णांची सेवा उत्तम रीतीने कशी करता येईल यावर चिंतन करणे. प्रभुपाद लिहितात की हे बेस्ट आहे. अशा प्रकारे आपण हा मनोवेग नियंत्रित करू शकतो. कारण असे हा श्लोक प्रभुपाद कोट करतात की कृष्ण सूर्य समान, माया आहे अंधकार, जहा कृष्ण तहा नाही माया अधिकार. एकदा का श्रीकृष्णाने आपल्या हृदयात एक स्थान ग्रहण केलं तेव्हा माया तिथे येणार नाही. कारण ही माया काय आहे, कृष्णाची दासी आहे. आणि दासी ही जे नेहमी जे स्वामी श्री भयवीत
राहते बेसिकली, तिथे येणार नाही. तर या प्रकारे आपण कृष्ण चिंतन करून या आवेगाचं बेसिकली नियंत्रण करू शकतो. ऑफकोर्स हे त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, सत्संग असणे आवश्यक आहे. तर बेसिकली त्यानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर याच्यावर लिहितात की याचे मनोवेगाचे 2 प्रकार आहे. त्याचं म्हटलं आपण आसक्ती आणि क्रोध. त्यावर ते लिहितात की अविरोध प्रीती म्हणजे अनिर्बंध आसक्ती. एका कुठल्या गोष्टीबद्दल अशी आसक्ती की ती म्हणजे ती आपण उदाहरणं दिलेलं आहे की मायावादी तत्त्वज्ञानावरील त्यांची निष्ठा. मायावादी त्यांना किती तुम्ही साकारवाद सांगा, पर्सनलिझम, तर ते ऐकणार नाही. त्यांची ती निष्ठा. किंवा कर्मवाद्यांची कर्मफळावर विश्वास.